कसं आहे भंडारा जिल्ह्यामध्ये 50 शाळेच्या वरतून जास्त शाळा ह्या बिनशिक्षकी झाल्या आहेत आणि ज्या शाळांमध्ये आहेत 5 वर्ग 2 शिक्षक 7 वर्ग 3 शिक्षक हे परिस्थिती पूर्ण भंडारा जिल्ह्यात झालेली आहे। म्हणून शाळेमध्ये जाऊन विद्यार्थी शिकण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शाळेत कसा पाठवा हा विचार पूर्ण पालकांना पडलेला आहे। आम्हाला रोज पालक विद्यार्थी फोन करत असतात आणि त्यामुळे भंडारा जिल्ह्यात या झोपलेल्या सरकारला एक तर या सरकारने निर्णय करावा, जिल्हा परिषद शाळा चालवायची आहेत तर बंद करायची आहेत याचा विचार खऱ्या अर्थानं आज आम्ही संपूर्ण विद्यार्थी पालक शिक्षक शाळा समिती जिल्हा परिषदच्या वतीनं आज कलेक्टर साहेब यांच्याकडे आम्ही मोर्चा नेत आहे। या झोपलेल्या सरकारला निवेदन देण्यासाठी यांनी स्पष्ट आपली भूमिका करावं आणि येत्या काळामध्ये आमच्या गोरगरिबांना ज्या विद्यार्थी आहेत यांना शिक्षक कसा मिळेल यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। या झोपलेल्या सरकारला कुठेतरी जाग यावं यासाठी खऱ्या अर्थानं हा आक्रोश मोर्चा या ठिकाणात काढण्यात आलेला आहे। असा प्रश्न आपल्या जिल्हावासियांवर पडलेला आहे आणि आपल्या भंडाऱ्याच्या संपूर्ण जिल्हा परिषद श्री कलेक्टर मार्गदर्शन करतील।